नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त असणाऱ्या म्हणी पाहणार आहोत। हा व्हिडिओ पाहून आपण त्यांचा सराव करू शकतो। चला तर मग पाहूया म्हणी व त्यांचे अर्थ। पळसाला पाने तीनच, कोठेही गेले तरी परिस्थिती तीच असणे, पुढच्याच ठेच मागचा शहाणा। त्याचा अर्थ आहे दुसऱ्याचा अनुभव पाहून आपण त्यापासून धडा घेणे। पुढची म्हण आहे प्रयत्नांती परमेश्वर, कितीही अवघड गोष्ट प्रयत्नांनी साध्य होते। पाचामुखी परमेश्वर, त्याचा अर्थ आहे पुष्कळ लोक जे बोलतात तेच योग्य मानणे। पुढची म्हण आहे पाचही बोटे सारखी नसतात, सर्व माणसे सारख्या स्वभावाची वा योग्यतेची नसतात। पी हळद नि हो गोरी, कोणत्याही गोष्टीचे फळ ताबडतोब मिळावे अशी चुकीची अपेक्षा बाळगणे। पुढील म्हणी आहेत पालथ्या घड्यावर पाणी, केलेल्या उपदेशाचा काहीही परिणाम न होणे। पुढची म्हण आहे पदरी पडले पवित्र झाले, कोणतीही गोष्ट एकदा स्वीकारली की त्यातील दोषांकडे दुर्लक्ष करून समाधान मानणे। पुढे आहे बैल गेला नि झोपा केला, एखादी गोष्ट होऊन गेल्यावर त्यासाठी केलेली व्यवस्था व्यर्थ ठरते। पुढे आहे बावळी मुद्रा देवळी निद्रा, दिसण्यात बावळट पण व्यवहार चतुर माणूस। बाप तसा बेटा, बापाच्या अंगचे गुण मुलात उतरणे। बडा घर पोकळ वासा, दिसण्यात श्रीमंत पण प्रत्यक्षात तिचा अभाव। बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, बोलण्याप्रमाणे कृती करणाऱ्या माणसाला सन्मानाने वागवणे। पुढे आहे बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी, त्याचा अर्थ आहे प्रत्यक्ष कृती न करता नुसती बडबड करणे। बुडत्याचा पाय खोलात, माणसाची अवनती होऊ लागली म्हणजे ती अनेक बाजूंनी होऊ लागते। बोलेल तो करेल काय, केवळ बडबड करणाऱ्यांकडून काहीही होऊ शकत नाही। बाप से बेटा सवाई, वडिलांपेक्षा मुलगा अधिक कर्तबगार। भित्या पाठी ब्राह्म राक्षस, भित्र्या माणसांवर अनेक संकटे कोसळतात। भीक नको पण कुत्रावर, ज्याच्याकडे मदतीच्या अपेक्षेने जावे त्याच्याकडून मदत न मिळता उलट संकट ओढवणे। भरवशाच्या म्हशीला टोनगा, ज्याच्याकडून खात्रीने अपेक्षा करावी त्याच्याकडून अपेक्षाभंग होणे। पुढे आहे मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, एखाद्याच्या भावी कर्तबगारीचा अंदाज त्याच्या बालपणीत बांधता येतो। दुसरा आहे मनात मांडे पदरात धोंडे, केवळ मोठमोठे मनोराज्य करायची परंतु प्रत्यक्षात पदरात काही पडत नाही अशी स्थिती। मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये, एखाद्याच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये। मनी वसे ते स्वप्नी दिसे, जशी इच्छा असेल तशी स्वप्ने पडतात। पुढील म्हणी आहेत रोज मरे त्याला कोण रडे, नेहमीच घडणाऱ्या गोष्टींचे पुढे पुढे महत्त्व वाटेनासे होते। पुढे आहे रात्र थोडी सोंगे फार, कामे पुष्कळ पण ती पार पाडायला वेळ न पुरणे। वासरात लंगडी गाय शहाणी, अडाणी लोकांत अर्धवट शहाण्याला मोठेपणा मिळापतो। वाघाच्या घरी शेळी पाहुणे, चांगल्या व्यक्ती वाईट माणसाच्या तावडीत सापडणे। वान नाही पण गुण लागला, वाईट माणसाच्या संगतीने चांगला मनुष्यही बिघडतो। वराती मागून घोडे, एखादी गोष्ट घडल्यावर त्याबाबत उपाय करणे व्यर्थ असते। विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर, गरजेपुरत्या गोष्टी घेऊन फिरणे। पुढील म्हणी आहेत लेकी बोले सुने लागे, एकाला उद्देशून पण दुसऱ्याला लागेल असे बोलणे। लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण। लोकांना उपदेश करायचा पण स्वतः मात्र त्याप्रमाणे वागायचे नाही। लाज नाही म्हणा कोणी काही म्हणा,
निर्लज्ज मनुष्य दुसऱ्याच्या टीकेची पर्वा करीत नाहीत. लाथ मारीन तेथे पाणी काढीन, स्वतःच्या क्षमतेवर विश्वास असणे. लहान तोंडी मोठा घास, आपल्या योग्यतेत न शोभेल असे वर्तन करणे. पुढील म्हणी आहेत. शेंडी तुटो की पारंबी तुटो, दृढ निश्चय करणे. शीतावरून भाताची परीक्षा. एखाद्या वस्तूच्या छोट्या भागावरून संपूर्ण वस्तूची परीक्षा करता येणे. शहाण्याला शब्दांचा मार. शहाण्या माणसाला समजावून सांगितले असता ताळ्यावर येतो. सगळे मुसळ केरात. काम व्यवस्थित पार पडले असे वाटत असताना महत्त्वाची बाब राहून गेल्याचे लक्षात येणे. सुंब जळाला तरी पीळ जात नाही. हट्टी मनुष्याच्या घट्टामुळे नुकसान झाले तरी त्याचा हट्ट नाहीसा होत नाही. साखरेचे खाणार त्याला देव देणार. भाग्यवान माणसाला कशाचीही उणीव पडत नाही. पुढील म्हणी आहेत. डोंगर पोखरून उंदीर काढणे. याचा अर्थ आहे अतोनात श्रमानंतर अत्यल्प फायदा होणे. पुढे आहे. टाकीचे घाव सोसल्या वाचून देव पण येत नाही. अपार कष्टा वाचून मोठेपणा मिळत नाही. आपला हात जगन्नाथ. आपले काम पार पाडण्यासाठी स्वतःच कष्ट सोसणे योग्य ठरते. आवळा देऊन कोहळा काढणे. क्षुल्लक वस्तूच्या मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे. अंथरूण पाहून पाय पसरावे. ऐपतीच्या मानाने खर्च करावा. अतीत ते माती. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नुकसानकारकच ठरतो. आलिया भोगासी असावे सादर. जे नशिबात असेल ते भोगायला तयार असावे. आधी पोटोबा मग विठोबा. त्याचा अर्थ आहे आधी स्वतःच्या स्वार्थाचा विचार करणे व नंतर अन्य कामे करणे. पुढील म्हण आहे. आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार. जे मुळात अस्तित्वात नाही त्याची थोडी देखील अपेक्षा करणे व्यर्थ होय. पुढील म्हणी आहेत. आयत्या बिळात नागोबा. त्याचा अर्थ आहे दुसऱ्याच्या कष्टावर स्वतःचा स्वार्थ साधणे. पुढे आहे. असतील शिते तर जमतील भूते. त्याचा अर्थ आहे आपल्या भरभराटीचा काळ असला तर आपल्या भोवती माणसे गोळा होतात. अडला हरी गाढवाचे पाय धरी. शहाण्या माणसाला प्रसंगी मूर्खांची विनवणी करावी लागते. आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन. किमान लाभाची अपेक्षा केली असताना अपेक्षेपेक्षा कितीतरी अधिक लाभ होणे. आगीतून फुपाट्यात. लहान संकटातून अधिक मोठ्या संकटात सापडणे. आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी. जेथे मदतीची गरज आहे तेथे ती न पोहोचता भलत्याच ठिकाणी पोहोचणे. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. जो मनुष्य फार शहाणपणा करायला जातो त्याचे मुळीच काम होत नाही. पुढील म्हणे आहेत. आंधळं दळतं कुत्रपीठ खातं. एकाने काम करावे आणि दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा. पुढील म्हण आहे. आंधळ्या बहिऱ्याची गाठ. त्याचा अर्थ आहे एकमेकांना मदत करण्यास असमर्थ असणाऱ्या दोन माणसांची गाठ पडणे. पुढील म्हण आहे. आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास. मुळातच आळशी असणारे माणसाच्या बाबतीत त्याच्या आळशी वृत्तीला पोषक अवस्था निर्माण होणे. असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ. दुर्जन माणसाशी संगत केल्यास प्रसंगी जीवालाही धोका निर्माण होतो. अचाट खाणे म्हसनात जाणे. खाणेपिणे हे शरीर पोषणासाठी असते याचे भान न ठेवता अतिरेक केल्यास त्याचे दुष्परिणाम सहन करावे लागतात. ओळखीचा चोर जीवेना सोडी. ओळखीचा शत्रू हा अनोळखी शत्रूपेक्षा भयंकर असतो. अंगापेक्षा बोंगा मोठा. मूळ गोष्टीपेक्षा तिच्या अनुषंगिक गोष्टीचा बडेजाव मोठा. अग अग म्हशी मला कुठे नेशी. स्वतःची चूक मान्य करण्याऐवजी दुसऱ्याला दोष देणे.
पुढील म्हणी आहेत. आईजीच्या जीवावर बाईजी उदार. त्याचा अर्थ आहे दुसऱ्याच्या जीवावर मजा मारणे. अहो रूपम अहो ध्वनी. एकमेकांचे दोष न दाखवता खोटी स्तुती करणे. पुढील म्हण आहे. इकडे आड तिकडे विहीर. दोन्ही बाजूंनी अडचणीत सापडणे. पुढील म्हण आहे. ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये. त्याचा अर्थ आहे एखादी गोष्ट आवडली असली तरी तिचा अतिलोभ बाळगू नये. पुढे आहे. उचलली जीभ लावली टाळ्याला. त्याचा अर्थ विचार न करता वाटेल ते अमर्यादपणे बोलणे. पुढे आहे. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग. त्याचा अर्थ आहे उतावळेपणाने मूर्खासारखे वर्तन करणे. पुढील म्हण आहे. उथळ पाण्याला खळखळाट फार. त्याचा अर्थ आहे ज्याच्या अंगी मुळातच गुण कमी असतात तो फार बढाई मारतो. यांसारख्या आणखी काही म्हणी आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यांचा परत सराव करून परीक्षेसाठी आपण ते लक्षात ठेवू शकतो.